जय शिवराय मित्रांनो आज 11 जानेवारी 2024 रोजी शबरी आवास योजना ही शहरी भागामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत आता शहरी भागातील घरकुलाला 2.5 लाख रुपयाचं अनुदान दिले जाणार आहे। मित्रांनो, ही योजना शहरी भागात राबवण्याकरता आज 11 जानेवारी 2024 रोजी नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि याच मार्गदर्शक सूचनाच्या आधारे ही योजना शहरी भागामध्ये कशा प्रकारे राबवली जाणार आहे, लाभार्थी पात्रतेचे निकष काय असतील, अटी शर्ती, याचा अनुदान किती दिलं जाणार आहे, अनुदान कसं दिलं जाणार आहे, याचबरोबर याचा अर्ज कसा करायचा इत्यादीच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा GR आपण पाहू शकता। राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरं नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक कुडामातीच्या घरामध्ये, झोपड्यामध्ये, तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यामध्ये राहतात, अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा शहरी भागासाठी लाभ देण्यात येणार आहे। याच्यामध्ये लाभार्थी पात्रता पण पाहू शकता। लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा, स्वतःच्या नावानं पक्के घर असावे, महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा, घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असावं आणि स्वतःच्या नावानं बँक खाते असावं। याच्यामध्ये घरकुलाचं बांधकाम क्षेत्र जे असणार आहे ते 269 चौरस फूट एवढं राहणार आहे। उत्पन्न मर्यादा ही लाभार्थ्याची जास्तीत जास्त 3 लाख रुपयाची असावी। याच्यामध्ये अनुदान रक्कम ही 2.5 लाख रुपये दिली जाणार आहे आणि 2.5 लाख रुपयाचं अनुदान 4 टप्प्यामध्ये दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये घरकुल मंजुरीनंतर 40,000 रुपये, प्लिंथ लेवलला 80,000 रुपये, लिंटर लेवलला 80,000 रुपये आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर 50,000 रुपये असे एकूण 2.5 लाखाचं अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे। या योजनेकरता आवश्यक कागदपत्र असणार आहेत। अर्जदाराचं नजदीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईजचे फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा, शिधापत्रिका, आधार कार्ड आणि एक रद्द केलेला धनादेश किंवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ज्याच्यामध्ये फोटो आणि खाते क्रमांक असणं आवश्यक आहे। आणि याच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, हा अर्ज कागदपत्रासह प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्याकडे स्वतः टपालानं किंवा ईमेलद्वारे सादर करायचा आहे। आणि याच्यामध्ये व्यक्तिशः दिलेला अर्ज हा जास्तीत जास्त महत्त्वाचा असेल, कारण या अर्जाची पोच देखील आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे। याच्यासाठीचा एक विहित नमुन्यातील अर्ज देखील या GR सोबत, या मार्गदर्शक सूचनासोबत देण्यात आलेला आहे, जो अर्ज आपण यापूर्वीसुद्धा शबरी घरकुल आवास योजना ग्रामीणसाठी पाहिला होता। याच अर्जाचा नमुना या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। याच्यामध्ये दिलेली माहिती पूर्णपणे भरायची आहे आणि हा भरलेला अर्ज याच्यासोबत जोडलेल्या कागदपत्राला टिक करून अर्ज सादर करायचा आहे। याच्या अंतर्गत प्राधान्यक्रम देखील ठरवण्यात आलेला आहे। जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्ती, विधवा किंवा परित्यक्त्या महिला, आदिम जमातीची व्यक्ती या लाभार्थींना या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे। आणि याच्यासाठी एक लाभार्थी निवड समिती देखील निश्चित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास हे अध्यक्ष असतील, तर संबंधित उपायुक्त महानगरपालिका क्षेत्राकरता, नगरपंचायत नगरपालिका क्षेत्राकरता नगरपालिका मुख्याधिकारी आणि संबंधित नगर अभियंता नगरपंचायत नगरपालिकासाठी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे सदस्य सचिव असणार आहेत। आणि अशा प्रकारच्या या समितीच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे। लाभार्थ्यांना स्वतःचं बांधकाम केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे। नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करू शकत नसेल तर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांनी आपल्याकडील बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलाचं बांधकाम करायचे। तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये जमिनीच्या कमतरतेमुळे, अति किमतीमुळे जागा घर घेऊन बांधणं शक्य नसेल तर शासकीय योजना, खाजगी विकासक यांच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेमधून अनुदान देण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या अटी शर्ती या योजनेसाठी देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या योजनेसाठी करावयाच्या अर्जाचा PDF स्वरूपातील नमुना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या लिंकवरती मिळेल। याच्याबद्दलचा आपण एक व्हिडिओ यापूर्वीसुद्धा बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता। वरती सजेशनमध्ये सुद्धा त्याची लिंक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शहरी भागातील या घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।